नमस्कार मित्रांनो, मी गणेश मुंडे आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चला आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येतोय. कालपर्यंत आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स हे पूर्ण केलेले आहेत. आपली सिरीज अशी सुरू राहणार आहे. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपलं चॅनल आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन टॉपिक शिकण्यासाठी मला तुम्ही प्रेरणा द्या. चला मित्रांनो, आजचा टॉपिक आहे फ्युचर टेन्स. फ्युचरचा अर्थ होतो मित्रांनो भविष्यकाळ. भविष्यामध्ये आपण काय काय प्लॅनिंग करणार आहे किंवा भविष्यात आपण काय करणार आहे त्याचं सगळं जे नियोजन आपण आखतो आणि ते जे आपण मांडतो ते सांगण्यासाठी, त्याचं प्लॅनिंग व्यक्त करण्यासाठी जो काळ आपण वापरतो तो काळ असतो फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. मग भविष्यकाळाचे पण मित्रांनो प्रेझेंट टेन्स सारखी, पास्ट टेन्स सारखी 4 प्रकार होतात. जसं की सिंपल फ्युचर टेन्स, त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही झाली 4 उपप्रकार. आणि त्यामधला पहिला आहे ते काळ मी बोर्डवर लिहिला बघा मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. या वाक्याची, या काळाची रचना असते सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे तुम्हाला गोंधळ होऊ नये की कुठे शाल वापरावं आणि कुठे विल वापरावं. थोडंसं इकडे कॉन्सन्ट्रेशन करा मित्रांनो. शाल आणि विल कुठे वापरतात तर सरासरी प्रथम पुरुषी आणि त्याचं अनेक वचन असेल आय आणि वी या ठिकाणी शाल वापरतात आणि बाकीच्या सगळ्याच कर्त्यांना विल वापरतात. आपण उदाहरणावरून ते आपण स्पष्ट करू शकतो. पण सर्वप्रथम तुम्ही आपली रचना बघा. सब्जेक्ट प्लस शॉल किंवा विल प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक वाक्याची रचना ही कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट अशी ही सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर ही सगळ्यांची रचना जवळपास कमी अधिक प्रमाणात सेम आहे. तर उदाहरण बघा, आय शॉल प्ले इन चेन्नई. मी भविष्यामध्ये चेन्नईमध्ये खेळेल. खेळेल भविष्यात खेळेल, उद्या परवा कधीतरी. पुढे वी शॉल लिव्ह इन अमेरिका. आम्ही भविष्यामध्ये अमेरिकेत राहायला जाऊ किंवा राहाल. आम्ही भविष्यामध्ये अमेरिकेत राहाल. यू विल रीच IT वर गोल. अभ्यास कर, एक दिवस तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील. म्हणजे भविष्यामध्ये तू तुझं भविष्यामध्ये तू तुझं ध्येय गाठशील. यू विल कॉल युअर पॅरेंट्स. तू तिथून तुझ्या आईवडिलांना अमेरिकेतून म्हणा, तू चेन्नईतून म्हणा, तू मुंबईतून म्हणा, तू काय करशील आपल्या आईवडिलांना फोन करशील. ही विल अटेंड माय क्लास. तो विद्यार्थी माझा क्लास अटेंड करेल म्हणजे तो माझ्या क्लासला दररोज हजेरी लावेल. त्यानंतर शी विल विन फायनल मॅच म्हणजे ती किंवा ती विद्यार्थिनी आता जे फायनल आहे ऑलिम्पिकमध्ये किंवा त्या क्रिकेट मॅच मधलं, खो खो मधलं फायनल जिंकेल. म्हणजे आपण भविष्य वर्तवतो, तो अभ्यास करेल, तो मॅच जिंकेल, तो नोकरीला लागेल, तो अमेरिकेत राहील, तो चेन्नईमध्ये खेळेल, तो भारताच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळेल. अशा प्रकारची भविष्यवाणी करणे किंवा भविष्यातल्या क्रिया आपण आपल्या वर्तमान काळात सांगणे यासाठी सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. म्हणजेच साधा भविष्यकाळ वापरतो. मित्रांनो, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ही वाक्य मी वारंवार सांगतोय की दररोज तयार करा. मिनिमम 20 वाक्य तयार करणे आणि 20 वाक्य आरशापुढे म्हणा, आपल्या कॅमेऱ्यापुढे म्हणा, बोलून त्याचा सराव करणे. तर अशा प्रकारचे आपण 6-7 उदाहरणं बघितलेत. त्यानंतरची उदाहरणं आपण तोंडी सांगू शकतो. आय विल राईट अ नोवेल. मी कादंबरी लिहेल. ही विल सिंग अ मेलोडियस सॉन्ग. तो एकदम गोड गाणे गाईल. द पॅरेट्स विल कम इन आवर यार्ड. चिमण्या आमच्या अंगणात येतील. त्यानंतर काव विल गिव्ह अस मिल्क. गाय येईल आणि आम्हाला दूध देईल. किंवा द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजे भारताचे पंतप्रधान, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर नरेंद्र मोदी विल गिव्ह हेल्प टू द पुअर
पीपल इन आवर कंट्री, आपल्या देशातल्या गरीब लोकांना आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मदत करतील. म्हणजे आपण भविष्यातली अशी शेकडो वाक्य तयार करू शकतो मित्रांनो. त्यासाठी फक्त आणि फक्त तुमची प्रॅक्टिस आणि मी जे शिकवलेलं आहे या सर्व शिकवण्यामधली सगळी स्ट्रक्चर, त्याची रचना, त्याचे कर्ते, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद ही सगळी तुम्हाला मुखोद्गत पाठांतर असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. चला, आज आपण एक काळ शिकला साधा भविष्यकाळ, आणि या साध्या भविष्यकाळाची रचना आपण शिकलेली आहे. त्यानंतरचा काळ असतो मित्रांनो त्याच्या प्रकारचा, त्या पुढचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स याला मराठीत म्हणतात चालू भूतकाळ. फ्युचर कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे याला म्हणतात चालू भविष्य काळ. म्हणजे काय मित्रांनो, भविष्यामध्ये ही क्रिया चालू असेल. आतापर्यंत काय शिकलं? मी करेल, मी बसेल, मी अभ्यास करेल, मी योजना आखेल, ते प्लॅन झाला. पण भविष्यामध्ये प्लॅन झालेला असेल आणि क्रिया चालू झालेली असेल. म्हणजे त्याची रचना कशी होईल मित्रांनो? सब्जेक्ट प्लस शॉल बी किंवा विल बी प्लस वर्ब, त्याला काय लागतं? ING आणि प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे ही रचना भविष्य काळात क्रिया घडत असेल हे सांगण्यासाठी आपण वापरत असतो. मग मित्रांनो, आपण भविष्यामध्ये कसं बोलतो बघा. आय शॉल बी लिव्ह इन चायना. मी चायनामध्ये राहत आलेलो असेल, राहत असेल, मी तिथे राहण्याची क्रिया करत असेल. उदाहरण दाखल बघा. आय शॉल बी प्लेइंग इन इंडियन क्रिकेट. I shall be play in Indian cricket team. मी भविष्यामध्ये भारताच्या क्रिकेट टीम मध्ये खेळत असेल. मी भविष्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम मध्ये खेळत असेल, माझी खेळण्याची क्रिया सुरू असेल. त्यानंतर बघा, वी शॉल बी attending NEET classes. NEET क्लास. आम्ही भविष्यामध्ये नीटचा क्लास अटेंड करत असेल किंवा असाल. आम्ही अनेक वचन आहे. आम्ही भविष्यामध्ये नीटचा क्लास अटेंड करत असाल, ते आम्ही ते करत असाल. त्यानंतरचं उदाहरण बघा. यू विल be searching your job. तुम्ही तुमची नोकरी भविष्यामध्ये शोधत असाल. तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तुमचे डिग्री कोर्स पूर्ण झाले असतील, तुमचा डिप्लोमा पूर्ण झालेला असेल आणि पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, औरंगाबादसारख्या, संभाजीनगर सारख्या अशा वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा आणखीन भारतातल्या कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये तुम्ही तुमचं काम किंवा तुमचा जॉब सर्च करत असाल, म्हणजे शोधत असाल. त्यानंतरचं उदाहरण बघा मित्रांनो. हे झाले आय, वी आणि यू. त्यानंतरचा करता आपण जर घेऊन वाक्य तयार केली तर अशा प्रकारची भरपूर वाक्य आपण तयार करू शकतो. चला पुन्हा वाक्य घेऊ. ही will be giving speech on the stage. तो स्टेजवर भाषण देत असेल.
ही विल बी गिविंग स्पीच ऑन द स्टेज. दुसरं वाक्य बघा, शी विल बी सिंगिंग इन इंडियन आयडॉल. शी विल बी सिंगिंग इन इंडियन आयडॉल कॉम्पिटिशन. She will be singing a song किंवा सिंगिंग इन अ इंडियन आयडॉल कॉम्पिटिशन. ती भविष्यामध्ये इंडियन आयडॉल सारख्या स्पर्धेमध्ये गाणे गात असेल. म्हणजे भविष्यामध्ये ती क्रिया सुरू असेल. आता तिचा रियाज सुरू असेल. आता ती तयारी करत असेल आणि भविष्यामध्ये ती इंडियन आयडॉल सारख्या स्पर्धेमध्ये गाणं गात असेल. असं वाटतं मित्रांनो की तुम्हाला समजत असेल, माझं शिकवणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. आणि जे आपले कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगत जा की आपल्याला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे. आता आपण टेन्स शिकतोय. भविष्यामध्ये उद्या परवा तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे आणि कुठल्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आहेत का, काही माझ्या चुका आहेत का, त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मित्रांनो. जेणेकरून येणारा व्हिडिओ तो आपला 100% परिपूर्ण असेल. त्यामध्ये चुका नसतील किंवा माझ्या लिखाणच्या चुका नसतील किंवा बोर्डच्या लाईट चमकत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दिक्कत येत असेल, तुम्हाला समस्या उद्भवत असेल, तर ते आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब करून त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवा. ते माझ्यासाठी इन्स्पायर असेल, प्रेरणा असेल. आणि पुढला व्हिडिओ कोणता पाहिजे, पुढे तुम्हाला कुठला टॉपिक शिकायचा आहे. बरेच विद्यार्थी 8वी 9वी 10वीला असतील, काही लहान असतील, तर तुमच्या शाळेमध्ये जो टॉपिक शिकवला नसेल, तुम्हाला जो कठीण वाटत असेल, तो टॉपिक मला सांगा. तो टॉपिक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघून मी तो शिकवला जाईल. जेणेकरून तुम्हाला जे टॉपिक आवडतो किंवा जो टॉपिक अवघड जातो तो टॉपिक तुम्हाला मी शिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. फक्त एक विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि आपलं चॅनल आताही तुम्ही बघत असाल पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो ते सबस्क्राईब करा. आणि गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत, एकदम तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ जाऊ द्या. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची, तुमच्या आवडीची, तुम्हाला अवघड वाटणारी सगळे टॉपिक्स मी तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे. ही तुम्हाला माझी 100% गॅरंटी. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू.